जय जय रघुवीर समर्थ। नमो आदिबोधात्म रूपा परेशा। नमो हंस नारायणा निर्जरेशा। नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा। नमो मारुती रामदासाभिरामा। मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परिपाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते। आदरणीय सीमाताई आपल्या या वर्गाच्या दुसऱ्या आचार्य, त्यांना देखील सादर नमस्कार करते। आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्या सगळ्या श्रोत्यांना नमन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करणार आहोत। प्रस्तावनेमध्ये सांगितलेलंच आहे की समर्थांचं एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य इथे आपल्याला विशेष करून अनुभवायला येतं आणि ते म्हणजे समर्थांनी सभास्तवन देखील केलेले आहेत। अनेक स्तवनांचा हा समास आणि अनेक स्तवनांमध्ये समर्थांनी सभास्तवनाला देखील तेवढंच महत्व दिलेलं आपल्याला लक्षात येतं। आणि यावरूनच त्यांची प्रतिभा शक्ती जी काही आहे ती प्रतिभा शक्ती कशा पद्धतीने विचार करते आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी ते स्तवन करतात हे पाहून आम्हाला खूप आश्चर्य वाटतं। आणि समर्थ सोडून कोणत्याही वाङ्मयामध्ये मला वाटतं अशा प्रकारचं कदाचित हे सभास्तवन केलेलं असावं, पण हेच त्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे। आता आपण सभास्तवन करतो आहोत आणि म्हणून आपली आत्ताची जी सभा आहे ती ऑनलाईन सभा आहे आणि या ऑनलाईन सभेमध्ये सुद्धा म्हणून या ऑनलाईन सभेला सुद्धा मी वंदन करते आणि आपण आजच्या चिंतनाकडे वळूया। सुरुवातीला आपण पाहूया की सभा म्हणजे नेमकं काय। आजच्या काळात आपण पाहतो की जात पात धर्म इत्यादी गोष्टींचे स्तोम माजल्यामुळे तसेच टीव्ही मोबाईल व्हॉट्सअप वगैरे साधनांमुळे समाज सगळा विखुरलेला दिसतो आणि हा सगळा समाज जेव्हा अशा पद्धतीने विखुरलेला दिसतो तेव्हा मग त्या सभेला त्या समाजाला जर का एकत्रित करायचं असेल तर त्या एकत्रित करण्याच्या त्या गोष्टीला विशेष करून अध्यात्मामध्ये जेव्हा सगळ्या पद्धतीने अशा पद्धतीने काय केलं जातं तर आध्यात्मिक लोकांना एकत्रित केल्या जातं। एका विचाराचे समविचाराची माणसं विशेष करून अध्यात्माला त्या ठिकाणी पूरक विचार असणारी अशा प्रकारची माणसं जेव्हा एकत्रित केली जातात तेव्हा त्याला आध्यात्मिक सभा अशा पद्धतीने म्हटलं जातं। आजकाल आपण पाहतो की आयोजक जे असतात ते आयोजक अशा पद्धतीने ही सभा आयोजन करत असतात, पण ती सभा आयोजन करत असताना त्यांना मात्र त्या ठिकाणी की खूपच मोठा प्रश्न पडतो की आपण सभा आयोजन करावं का नाही, एखादं प्रवचन ठेवावं का नाही ठेवावं, किंबहुना कीर्तन ठेवावं का, म्हणजे अशा पद्धतीचा आयोजकांना खूप मोठा प्रश्न पडतो। कारण की त्या ठिकाणी 5-25 तरी श्रोते वक्त्यासमोर असले पाहिजेत आणि म्हणून आयोजकांना ही फार मोठी भीती वाटते। खरे पाहिलं तर विखुरलेल्या समाजाला एका ठिकाणी करणं याला सभा असं म्हणतात। अध्यात्म ज्ञान कर्म धर्म भक्ती उपासना वैराग्य इत्यादी विषयांवरती चर्चा करणे संवाद साधणे ज्या स्थळी केलं जातं त्याला सभा असं म्हणतात आणि विशेष करून त्याला आध्यात्मिक सभा असं म्हणतात। आता सभेचे प्रकार देखील आपण प्रस्तावनेमध्ये आता आरतीताईंनी सांगितल्याप्रमाणे की सभेचे अनेक प्रकार असू शकतात किंबहुना असतातच। त्यातल्या विशेष करून राजकीय सभा भरवल्या जातात आणि जिथे राजकीय सभेमध्ये सातत्याने राजकारणावर चर्चा चालते, राजकारण विषय चघळला जातो
पक्षापक्षांमध्ये मतभेद जे येतात ते आपण मतभेद होताना पाहत असतो. विशेष करून या सभेमध्ये एकमेकांची उणी काढली जातात, किंबहुना जी चर्चा ती चर्चा एखाद्या हमरीतुमरीवर सुद्धा येते आणि सभा उधळल्या जाण्याचा प्रयत्न देखील केला जातो. अशा या राजकीय सभेपासून आपण सामान्य माणसांनी किंबहुना आध्यात्मिक माणसांनी शक्यतोवर दूरच राहावं, त्याच्यापासून लांबच राहावं. आपला जो काही फक्त मतदान करण्याचा त्याच्यामध्ये जो हक्क आहे तो मात्र जरूर त्या ठिकाणी पार पाडावा आणि योग्य व्यक्तीला निवडून देण्याच्या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी तेवढा सारासार विचार आपल्याजवळ नक्कीच असला पाहिजे. आणि म्हणून या विशेष राजकीय सभा ज्या काही अशा पद्धतीने भरवल्या जातात, तर त्या ठिकाणी त्या सभेंना फारसं महत्व त्या ठिकाणी आध्यात्मिक दृष्टीने असता उपयोगाचं नाही. दुसऱ्या सामाजिक सभा आहेत. आता दुसरा प्रकार जो आहे जिथे समाजकारणाविषयी चर्चा केली जाते, समाजात काही सुधारणा व्हाव्यात, समाजाचे काही प्रश्न सोडवल्या जावेत, किंबहुना समाजातील माणसे सुस्थितीत असावीत, राहावीत, यासाठी काही योजना आखल्या जातात आणि त्या योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न जे काही आहेत ते प्रयत्न केले जातात. अर्थात त्या योजना पूर्णत्वाला किती प्रमाणात जातात हा वेगळाच विषय आहे. किंबहुना समाज कल्याणासाठी सुव्यवस्थेसाठी राबवलेली ही चळवळ जी काही आहे ती म्हणजे सामाजिक सभा आहे. तिसरी सभा ज्याला मनोरंजनात्मक सभा असं म्हटलं जातं, जिथे म्हणजे पीसी, पार्ट्या, सिनेमा, क्लब या ठिकाणी सुद्धा लोक एकत्र येतात आणि याला मनोरंजनात्मक सभा असं म्हटलं जातं. अशा ठिकाणी विशेषत्वाने मनोरंजन, नटणे, मुरडणे, साड्या, दागिने विषयांवर विशेषत्वाने चर्चा केली जाते. रमणूक, रजगुणात्मक लोकांचे एकत्रीकरण होऊन सभा ही भरवल्या जाते. खाणीपिणी, मनोरंजन अशा या सभेचं स्वरूप जे काही आहे ते अशा प्रकारचं असतं. नंतर काही सभा ज्या काही आहेत ते शैक्षणिक किंवा खेळ या संदर्भातले सभा भरवल्या जातात. शैक्षणिक मूल्ये सुधारावीत, अनेक खेळांच्या संदर्भात विकास कसा होईल या अनुषंगाने या सभा ज्या काही आहेत या सभा भरवल्या जातात. परंतु अशा सभेला यश किती मिळते हे मात्र सांगता येत नाही. नीतिमूल्ये यांची जपणूक व्हावी असा या सभांचा उद्देश असतो. पण जाऊ द्यात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय काय उलाढाली चालतात याविषयी न बोललेलेच बरे. सांगण्याचं तात्पर्य की अशा पद्धतीने वेगवेगळ्या सभा ज्या काही आहेत या वेगवेगळ्या सभा भरवल्या जातात. पण समर्थ ज्या सभेचं मात्र या ठिकाणी स्तवन करतायत ती सभा मात्र आध्यात्मिक स्वरूपाची सभा आहे. आणि अशा या सभेमध्ये आपण बघितलं की अध्यात्म, भक्ती, ज्ञान, वैराग्य, कर्म वगैरे विषयांवर सातत्याने काय तर संवाद चालतो, चर्चा केली जाते. आणि त्या दृष्टिकोनातून अर्थातच या सभेमध्ये श्रोता आणि वक्ता यांचं सातत्याने संवाद जो काही होतो तो वेगवेगळ्या आध्यात्मिक विषयांवरती संवाद केला जातो. परमार्थ म्हणजे नेमकं काय, जीवाचं खरं स्वरूप काय आहे, जगताचं स्वरूप काय आहे, जगत जीव याचा संबंध कसा आहे, किंवा जगदीश्वराचं स्वरूप कसं आहे आणि त्या जगदीश्वराशी माझं काय नातं आहे, जीव या दृष्टिकोनातून मी नेमका कोण आहे, काय आहे वगैरे अशा पद्धतीने अनेक प्रकारच्या शंका किंवा चर्चा ज्या काही आहेत त्या शंकांची निरसनं केली जातात, प्रश्नांची उत्तरं दिली जातात. त्यामुळे अनेक प्रश्नांची उकल जे काही आहे त्या अशा सभांमध्ये होत असते आणि मुक्तीचे दरवाजे खरं पाहिलं असता अशा सभांमध्ये उघडले जातात. बहिर्मुख असलेल्या समाजाला अंतर्मुख करण्याची जी कला आहे ती कला या ठिकाणी शिकवल्या जाते, किंबहुना ते त्याविषयीचं मार्गदर्शन जे काही आहे ते मार्गदर्शन केलं जातं. आणि म्हणून भगवंत स्वतः या सभेमध्ये उपस्थित असतात असं समर्थांनीच या ठिकाणी भगवंतांनीच याच्यामध्ये दुसऱ्या ओवीमध्ये बोलताना समर्थच या ठिकाणी सांगतायत. आणि म्हणून भगवंत या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित असल्यामुळे तिष्ठत उभे राहतात अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी काय मांडलेला आहे तर समर्थांनी मांडलाय किंवा तो शास्त्रांनी सुद्धा मांडलेला आहे. आणि म्हणून
नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदये रवो मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंत स्वतःहून सांगतात की हे नारदा, मी कदाचित वैकुंठ लोकामध्ये नसेन किंवा योग्यांच्या अंतःकरणात सुद्धा मी सापडणार नाही किंवा सूर्यबिंबामध्ये सुद्धा मी काय दिसणार नाही किंवा सापडणार नाही. परंतु माझे भजन ज्या ठिकाणी केल्या जातं, अशा प्रकारचं जे भजन माझं ज्या सभेमध्ये केलं जातं, ज्या ठिकाणी केलं जातं, तिथे मात्र मी तिष्ठत उभा असतो असं भगवंत स्वतःहून म्हणत आहेत. तिष्ठत उभा असतो म्हणजे मी बसलेला असतो असंही त्या ठिकाणी काय आहे तर म्हणत नाहीत. तर ते म्हणतात की मी तिथे तिष्ठत उभा असतो. स्वतः समर्थांनी सुद्धा त्या प्रसिद्ध श्लोकाचा उल्लेख आपल्याला केलेला दिसतो. आणि भगवंताचे अस्तित्व नेमकं कुठं आहे याचा दाखला देतानाचा अशा पद्धतीने समर्थांनी सुद्धा याचा उल्लेख केलेला दिसतो. भगवंताला जे जे आवडतं ते भगवंताला दिलं की तो संतुष्ट तर होतोच होतो, पण तो तेथे तिष्ठत उभा असतो. आज आपण नामदेव महाराजांच्या चरित्रात सुद्धा ऐकलेलं आहे की जेव्हा नामदेव महाराज कीर्तनामध्ये कीर्तन करत असत, तेव्हा कीर्तनामध्ये भगवंत नाचत असत, त्यांच्याशी बोलत असत. देवाला नेमकं काय आवडतं, तर देवाला सगळ्यात आवडणारी गोष्ट जर कोणती असेल तर समर्थ एका दासबोधातल्याच ओवीमध्ये अशा पद्धतीने त्याचा खुलासा करताना म्हणतात की भाव भक्ती आणि भजन, कथा कीर्तन आणि निरूपण, प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा. अर्थात या सर्व गोष्टी म्हणजे भाव भक्ती भजन, त्या ठिकाणी कथा कीर्तन निरूपण आणि प्रेमळ भक्तांचं गायन असं जिथे जिथे सुरू असतं ते ती आध्यात्मिक सभा असते. आणि तिथे तिथे भगवंत जे काही आहेत तर ते भगवंत त्या सभेमध्ये निश्चितपणे उपस्थित असतात. आणि भगवंत निश्चितपणे उपस्थित असतात याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला समाधान आनंद शांती जो काही आहे याचा अनुभव आम्हाला येतो. माऊली सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की परी तयापासी मी पांडवा, हरपला तो गिवसावा, जेथ नामघोष बरवा करती माझा. काय म्हणतात ज्ञानेश्वर माऊली सुद्धा, परी तयापासी मी पांडवा, मी नेमका कुठे सापडेन, हरपला तो गिवसावा, मी जणू काही हरपल्यासारखा होऊन गेलेलो आहे. आणि पण मग मी कुठे सापडेन म्हणजे स्वतःचा सेल्फ ऍड्रेस भगवंत कुठे काय सांगताहेत तर जेथ नामघोष बरवा करती माझा. अर्थात बरवा नामघोष म्हणजे निष्काम पद्धतीने नामघोष जिथे चालतो, अत्यंत प्रेमाने अत्यंत श्रद्धेने भगवंताचं नाम संकीर्तन किंवा चर्चा भगवंताविषयीची जिथे चालते तिथे मी हमखास उभा असतो असं भगवंत या ठिकाणी म्हणजेच भगवंताचा जणू काही त्यांनी काय दिलेला आहे तर स्वतःचा सेल्फ ऍड्रेस दिलेला आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. किंबहुना आणखी ज्ञानेश्वरीतली एक ओवी आहे, त्या ओवीमध्ये सुद्धा भगवंत त्या ठिकाणी म्हणत आहेत की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कुठे सापडतो मी तर अशा पद्धतीने कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, अखंड या नामाविषयीचा गजर जिथे चाललेला असतो, नामघोष जिथे चाललेला असतो, खंड न पडता सातत्याने नामसंकीर्तन चाललेलं असतं माझी. आणि त्यातल्या त्यात विशेष करून तिथे काय चाललेलं असतं तर माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आत्मचर्चा जी काही आहे, आत्मचर्चेविषयी जिथे संवाद चालला जातो अशा प्रकारचं त्यालाच खऱ्या अर्थाने वैकुंठ असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून वैकुंठ हे खरं पाहिलं असता दुसरं तिसरं कोणतंही नसून, कारण तिसऱ्या ओवीमध्ये या ठिकाणी काय म्हटलं आहे समर्थांनी सुद्धा, या कारणे सभाश्रेष्ठ भक्त गाती ते वैकुंठ. सभाश्रेष्ठाला सभेचं अपरंपार अशा प्रकारचं महत्व सभेला का म्हणून आहे तर भक्त गाती ते वैकुंठ. भक्त जिथे असं नामघोष घडघटाट करून करतात तेच खरं पाहिलं असता वैकुंठ आहे. अर्थात ज्यांची जिथे या अशा प्रकारच्या नामघोषांमुळे आमची काय म्हणतात ज्याला मती कुंठित होते त्यालाच काय म्हणतात वैकुंठ असं म्हणतात. अर्थात जिथं बुद्धीचं काम संपतं आणि त्यामुळे नुसता केवळ
आनंद आणि आनंद जिथे मिळतो, शांती आम्हाला मिळते, त्यालाच खऱ्या अर्थाने काय म्हटलं जातं तर वैकुंठ असं म्हटलं जातं. आणि म्हणून भगवंत जणू काही त्या ठिकाणी की आपल्या वैकुंठातून स्वतः तर येतातच येतात, पण त्या सभेलाच वैकुंठ तयार करून देतात. आणि त्या म्हणून पंढरपूरला काय म्हटलेलं आहे तर पंढरपूर हेच वैकुंठ आहे, असे अनेक संतांनी सुद्धा या संदर्भामध्ये त्यांचे दाखले आपल्याला या संदर्भामध्ये पाहायला मिळतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जे काही भगवंताचं सांगणं आहे ते भगवंताचं सांगणं अशा पद्धतीने समर्थांनी या सभेमध्ये येणाऱ्या अनेक लोकांचं वर्णन जे काही आहे ते वर्णन या समर्थांनी केलेलं आहे. विशेष करून याला या ठिकाणी काय केलं जातं आणि म्हणून समर्थांचे जिथे जिथे काही मठ आहेत ना ते मठ म्हणजेच 1100 मठ समर्थांनी भारत भ्रमणामध्ये स्थापन केलेले आहेत. आणि या 1100 मठांमध्ये सातत्याने काय चाललेलं असायचं तर अशा प्रकारची भगवत चर्चा जी काही आहे ती भगवत चर्चा चाललेली असायची, संवाद चाललेले असायचे. एखादा महंत समर्थांनी त्या मठावर काय केलेला असा तर नेमलेला असायचा आणि त्या मठामध्ये त्या ठिकाणी मग सातत्याने अशा पद्धतीचा विचार जो काही आहे तो विचार त्या मठांमध्ये चालत असे. आणि म्हणून प्रेमळ भक्तांची गायने, भगवत कथा, हरिकीर्तने सातत्याने काय चालायचं अशा सभेंमध्ये किंवा अशा मठांमध्ये तर खऱ्या अर्थाने अत्यंत प्रेमळ भक्त एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन भगवत कथा करतायत, हरिकीर्तन करतायत, वेद आणि व्याख्यान पुराण श्रवण जेथे निरंतर अशा पद्धतीने निरंतर त्या ठिकाणी काय चाललेलं असतं की जणू काही समर्थांच्या काळात जेव्हा अशा प्रकारच्या सभा होत असतील तेव्हा नक्कीच समर्थांना अशी सर्व मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जे काही माऊलींनी वर्णन केलेलं आहे ते माऊलींनी वर्णन केल्याप्रमाणे ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ही समर्थांच्या कीर्तनामध्ये किंवा प्रवचनांमध्ये त्या ठिकाणी जमत असावीत. आणि ती सर्व मंत्रमुग्ध होऊन त्या ठिकाणी त्यांना काय होत असतील तर त्या सभेमध्ये मंत्रमुग्ध होत असतील अशा प्रकारचा विचार समर्थांनी या ठिकाणी काय मांडलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून अशा सभेमध्ये म्हणजे त्या काळात कशा प्रकारच्या सभा चालत असाव्यात याचा अंदाज थोडासा आपल्याला येतो. जे काही समर्थांनी 7व्या ओवीपासून तर जवळजवळ 7व्या ओवीपासून ते वर्णन करतात की या सभेमध्ये कोण कोण आलेलं आहे आणि कोण कोण या ठिकाणी कशा प्रकारचे लोक सगळे आलेले आहेत. तर ते म्हणतायत की 7व्या ओवीपासून जवळजवळ त्यांनी त्या ठिकाणी अनेक ओव्यांमध्ये अशा प्रकारचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्या वर्णनामध्ये ते प्रकार जर का आपण बघितले 7व्या ओवीपासून 19व्या ओवीपर्यंत जवळजवळ समर्थांनी तिथे येणारे लोक जे काही आहेत सभेमध्ये येणारे लोक अर्थात समर्थांच्या काळात ती वर्णनं आहेत. आणि म्हणून समर्थांच्या काळात येणारे लोक कशा प्रकारचे असतील तर जवळजवळ 84 प्रकारचे लक्षणं जी काही आहेत ती लोकांची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. आणि अशी ही 84 प्रकारच्या लोकांची लक्षणं सांगताना त्या ठिकाणी समर्थ असं म्हणतात की काही द्वैती असतील, काही अद्वैती असतील, काही उपासक असतील, काही भक्त असतील, काही देवीचे तर काही गणपतीचे उपासक असतील, काही शंकर, रामकृष्ण इत्यादींचे उपासक असतील. अशा वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक सुद्धा एकत्र येऊन जेव्हा भेदाभेद विसरून अभेद भक्तीचा पुरस्कार करतात ती सभा खरोखर श्रेष्ठ अशी म्हटली जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थाने समर्थांच्या काळात सुद्धा अशा पद्धतीच्या या सभा समर्थ घेत असावेत. आणि म्हणून समर्थांनी अशा प्रकारचं हे सगळं वर्णन जे काही आहे ते वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. परमेश्वराचे गुणानुवाद, नाना निरूपणाचे संवाद, अध्यात्म विद्या भेदाभेद मंथन जेथे सातत्याने अशा सभांमध्ये काय चालायचं तर परमेश्वराचे गुणानुवाद, परमेश्वराचं गुणवर्णन जे काही आहे ते सातत्याने परमेश्वराचं गुणवर्णन आपल्याला
त्या ठिकाणी की त्याला आपण काय म्हणतो, षडगुणैश्वर्य अशा पद्धतीचं आपण भगवंताला म्हणतो की यश, श्री, वैराग्य, औदार्य, ज्ञान आणि त्याचबरोबर ऐश्वर्य अशा प्रकारच्या 6 गुणांनी हा परमेश्वर जो आहे, ईश्वर जो काही आहे तो नटलेला आहे. आणि या 6 गुणांचाच विशेषत्वाने काय चाललेलं असतं तिथे, तर भगवंताचं यश, भगवंताची कीर्ती, भगवंताचं ज्ञान, भगवंताचं औदार्य, कशा पद्धतीने भगवंत हे सगळं काही चालवतो आहे. अहो, एक दाणा औदार्य किती आहे भगवंताचं, तो आपल्याला सातत्याने हा ईश्वर नावाचा परमात्मा जो काही आहे, परमेश्वर जो काही आहे, तो जगदीश्वर तुम्हा आम्हाला सातत्याने हे सूर्याच्या माध्यमातून, चंद्राच्या माध्यमातून प्रकाश सातत्याने देतो आहे. पण त्या प्रकाशाचं बिल मात्र तो आम्हाला पाठवत नाही. तो आम्हाला आवश्यक असणारा जो काही हवा आहे, तर ती हवा सुद्धा तो आम्हाला काय रात्रंदिवस आमचा श्वासोच्छ्वास चालू असतो की त्या ठिकाणी, तर ती हवा आम्हाला पुरवण्याचं काम कोण करताय, हा परमेश्वरच आम्हाला करतो आहे. त्याचबरोबर एक दाणा पेरल्यावर 1000 दाणे त्यातनं उगवावे ही लीला सुद्धा कोणाची आहे, कौतुक सुद्धा कोणाचं आहे, तर त्या ईश्वराचंच आहे. आणि म्हणून त्या ईश्वराच्या अशा पद्धतीने त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवा, त्या ईश्वरावर सातत्याने श्रद्धा ठेवून तोच या संपूर्ण जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणार आहे हे लक्षात घ्या, असं समर्थांना या गुणानुवादाच्या माध्यमातून सातत्याने काय करायचं आहे तर सांगायचं आहे. आणि त्या संदर्भामध्ये अशा पद्धतीने मग त्या सभेमध्ये काय चालत असे, तर परमेश्वराचं गुणानुवाद चालत असे. काय हो, आपल्याला किती पाणी जे काही आता उन्हाळ्यात तर सातत्याने पाण्याची आपल्याला किती आवश्यकता असते हे आपण बघतो. आणि हे पाणी सुद्धा भगवंत तुम्हा आम्हाला काय करतो आहे, पुरवतो आहे. भगवंताच्याच इच्छेने काय, तपाम्यहम, ऊन तापणं ही त्याचीच इच्छा आहे, पाऊस पडणं ही त्याचीच इच्छा आहे. किती पडावा, कुठे पडावा, काय पडावा, हे कोणा त्या ठिकाणी हे सगळं चालवणारा जो कोण आहे तो ईश्वर आहे. आणि अशा या ईश्वराला ओळखा आणि अशा या ईश्वरावरती काय करा, प्रेम करा, त्याचं गुणानुवाद संकीर्तन करा. मग त्या ठिकाणी गुणानुवाद म्हणजे मग कृष्णाचे, रामाचे गुण काय आहेत, कशा पद्धतीने रामाचे गुण आहेत याचा विचार करा, त्याचा गुणानुवाद करा. तो राम कसा होता, आम्ही जर का रामाचे उपासक असू तर आम्हाला त्याचे काही ना काही त्या गुणानुवादातून आमच्या अंतःकरणात ते काही ना काही काय झाले पाहिजे, तर ते गुण अंशतः का होईना भगवंताचे गुण आमच्या अंतःकरणात उमटले पाहिजे. काय आपण सगळ्यात भगवंताचं सगळ्यात पहिला गुण जर आपल्या कोणता लक्षात येत असेल, रामाचा गुण, आणि तो म्हणजे काय, तर त्या ठिकाणी उद्या राजसिंहासनावर बसायचं आहे, राज्याभिषेक होणार आहे. आणि त्या स्थितीमध्ये सुद्धा भगवंताची जी काही मनाची किंवा चित्ताची साम्यता जी काही आहे, ती साम्यता आपल्याला लक्षात येते की राज्याभिषेक होताना सुद्धा ते शांतच आहेत. आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी की आता राज्याभिषेक उद्या होणार नाही, तर उद्या तुला उलट वनवासात जावं लागणार आहे. अगदी विरोधात्मक अशा प्रकारची परिस्थिती उत्पन्न झालेली असताना सुद्धा रामाच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राम त्या दोन्ही परिस्थितीमध्ये, म्हणजे आत्यंतिक सुखाची परिस्थिती असू देत किंवा आत्यंतिक विरोधाभास असलेली दुःखाची परिस्थिती असू दे, पण त्या दोन्ही परिस्थितीमध्ये राम मात्र अत्यंत शांत राहतात. त्यांचं चित्त अजिबात सुद्धा विचलित होत नाही. आणि जेवढ्या सहजतेने या दोन्ही प्रसंगांमध्ये ते राहतात, तशा प्रकारचं राहणं जे काही आहे हे काय, तर स्थितप्रज्ञाचं लक्षण म्हणून ओळखलं जातं. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो, असं त्या ठिकाणी भगवद्गीता सुद्धा तुम्हा आम्हाला सांगते. आणि त्या दृष्टिकोनातून मग हे रामाचे गुण, हे भगवंताचे गुण जे काही आहेत, कृष्णाचे गुण, हे सगळे काय करायचे आहेत, तर ते आम्हाला त्यांचा गुणानुवाद करायचा आहे. अनेक असे प्रसंग आहेत रामाच्या चरित्रात काय किंवा कृष्णाच्या चरित्रामध्ये काय, तर त्या चरित्रांचं गुणानुवाद करून सातत्याने त्याचं गुणगायन करून, कशासाठी गुणगायन करायचं आहे की आम्ही त्या ठिकाणी गुणानुवाद केल्याचा परिणाम म्हणून एकतर आमची वाणी
काय होतंय तर पवित्र होते, शुद्ध होते. दुसरी गोष्ट, ऐकणाऱ्याचे कान देखील पवित्र होतात आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही रामाच्या चरित्रातनं नेमकं काय घ्यायचं किंवा कृष्णाच्या चरित्रातून आम्ही नेमकं काय शिकायचं, या सगळ्याचा उहापोह जो काही आहे तो अशा कथा कीर्तनाच्या माध्यमातून सातत्याने होत राहतो. नाना निरूपणाचे संवाद, अद्वैत कशाला म्हणतात, अद्वैताचा संवाद जो काही आहे तो संवाद सुद्धा त्या ठिकाणी साधला जातो. आणि म्हणून अध्यात्म कशाला म्हणतात, अध्यात्म विद्या म्हणजे नेमकं काय, आणि अशा पद्धतीने सगळ्या दर्शनांच्या संदर्भामध्ये सुद्धा वैचारिक मंथन करून त्यातनं सार आम्ही नेमकं काय स्वीकारायचं आहे या संदर्भातला विचार अशा सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितला जातो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने समाधान जे काही आहे ते आम्हाला समाधान त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि माऊली तर एका ठिकाणी असं म्हणतात की एकले काय तर एकले अवधान दिजे, त्या माऊलींची ओवी आहे की अशा पद्धतीने एकले अवधान दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे सावध ऐका. या ठिकाणी की माऊली असं म्हणतात की अशा सभेमध्ये त्या माऊलींनी सुद्धा वर्णन केलेलं आहे की एकले अवधान दिजे, मला काय द्या तुम्ही, फक्त एक अवधान द्या आणि मी काय त्या ठिकाणी तर त्या श्रवणाच्या माध्यमातून तुम्हाला कशाचा प्राप्ती होईल तर खऱ्या अर्थाने समाधानाची प्राप्ती तुम्हाला होईल. आणि म्हणून मग ते समाधान जर का आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आणि तिथेच आमच्या सगळ्या परमार्थिक शंका ज्या काही आहेत त्या निरसन केल्या जातात. आणि त्या हळूहळू का होईना पण आमचं अंतःकरण शंका विरहित झालं पाहिजे. आणि जेव्हा अंतःकरण शंका विरहित होतं, कुठल्याही प्रकारचा संदेह भगवंताविषयीचा आमच्या अंतःकरणामध्ये जेव्हा राहत नाही, तेव्हा खऱ्या अर्थाने मग आमचं अध्यात्म विद्या जी काही आहे किंवा आध्यात्मिक प्रगती जी काही आहे ती आम्हाला साध्य करता येऊ शकते. आणि त्याच दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने या आध्यात्मिक सभेचं अत्यंत अपरंपार अशा प्रकारचं महत्व समर्थ या ठिकाणी सांगतात. आणि म्हणून म्हणतात की नाना समाधाने तृप्ती, नाना आशंका निवृत्ती, चित्ती बैसे ध्यानमूर्ती वाग विळासे. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने अनेक शंकांचं समाधान त्या ठिकाणी होत असल्यामुळे सगळे जण कसं होतात, तृप्त होतात. आणि चित्ती बैसे ध्यानमूर्ती, खऱ्या अर्थाने चित्तवृत्ती जी काही आहे तर जो काही वक्ता बोलत असतो, जे काही वक्तव्य त्या ठिकाणी तो करत असतो, आत्म्याविषयीचं विशेष करून असलेलं जेव्हा वर्णन, वास्तविक आत्म्याचं वर्णन हे करता येण्यासारखं नाही, पण तरी सुद्धा ब्रह्म म्हणजे काय हे कळण्यासाठी म्हणून शाब्दिक वर्णन संतांना करावं लागतं. आणि शब्दांच्या माध्यमातून ते ब्रह्माचं वर्णन जेव्हा करतात, आत्मस्वरूपाचं वर्णन जेव्हा करतात, तेव्हा खऱ्या अर्थाने त्या वर्णनाशी तदाकार होण्याची वृत्ती जी काही आहे ती वृत्ती हळूहळू त्या ध्येयाकार होते, ती चित्तवृत्ती, आणि त्या ठिकाणी आत्माकार व्हायला मदत करते. आणि म्हणून आम्हाला तिथे खऱ्या अर्थाने काय मिळतं तर प्रसन्नता किंबहुना आनंद, शांती याचं काय होतो तर अनुभव त्या ठिकाणी अशा सभेमध्ये येतो. भक्त प्रेमळ भाविक सभ्य सकुल सात्विक. आता या 7व्या ओवीपासून समर्थांनी अनेक प्रकारची लक्षणं जी काही आहेत सभेमध्ये आलेल्या श्रोत्यांची लक्षणं समर्थ या ठिकाणी सांगताहेत. आणि ही वर्णनं सांगत असतानाच त्यांनी किती प्रकारची ती लक्षणं सांगितली आहेत, आम्हाला आश्चर्य वाटतं की खरोखर अशा प्रकारचे आत्ता तर आम्ही पाहतो की 2-4 बोटावर मोजणे इतके लोक फार लक्ष देऊन ऐकत असतात. नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात तशाप्रमाणे हौसे गौसे नवसे अशाच प्रकारचे लोक विशेष करून सभेला काय विशेष करून आलेले असतात. पण समर्थांच्या काळात कशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी येत होते. आणि म्हणूनच या सगळ्या याचं स्तवन करत असताना आणि ती सभेमध्ये आलेल्या लोकांची लक्षणं सांगत असताना समर्थांची प्रतिभाशक्ती आणखीनच काय झालेली दिसते तर फुललेली दिसते, त्याला धुमारे फुटलेले दिसतात. आणि म्हणून समर्थ वर्णन करतात 19व्या ओवीपर्यंत की अशा पद्धतीने अनेक श्रेष्ठ लोक आहेत
की जे अत्यंत सत्कर्मांना वाहून घेणारे लोक आहेत, सदाचाराने वागणारे लोक आहेत, धर्मनिष्ठ असणारे अशा प्रकारचे लोक आहेत, दान धर्म करणारे लोक आहेत, पुण्य किंवा सगळ्या प्रकारची शुचिता ज्यांच्या अंतःकरणात आहे, अशा प्रकारची शुचिता पाळणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी सभेमध्ये येतात. असे अनेक गुणांनी आलेले, त्यामुळे ही सभा सुद्धा कशी होते तर अत्यंत त्या वक्त्याला सुद्धा अशा प्रकारचे लोक पाहून त्याला आणखीन काय येतो तो उत्साह येतो, आणि तो सुद्धा अनेक पद्धतीने अशा पद्धतीने काय करतो तर उत्साहानेच त्याला वेगवेगळं स्फुरण त्या ठिकाणी होत राहतं, वक्त्याला सुद्धा स्फुरण होत राहतं. आणि म्हणून अशा प्रकारचे श्रोते जेव्हा येतात तेव्हा समर्थ म्हणताहेत की त्यात काही योगी असतात, काही अत्यंत वैराग्य संपन्न असतात, काहींनी त्या ठिकाणी स्वतः अशा पाश टाकून दिलेले अशा प्रकारचे विरक्त लोक सुद्धा त्याच्यामध्ये असतात, काही निस्पृह असतात. आणि अशा सगळ्या प्रकारचे हे लोक त्या सभेमध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी त्या सभेला एक प्रकारचा आणखीन उंची, एक प्रकारचा दर्जा जो काही आहे तो दर्जा त्या सभेला प्राप्त होतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या सभेचं महत्व आणि त्या सभेत आलेल्या लोकांची लक्षणं जर का आपण बघितली तर आपलं काय होतं या ठिकाणी की आपली बुद्धी किंवा आपल्याला अत्यंत आश्चर्यकारक अशा प्रकारचं हे सगळं वर्णन वाचताना वाटायला लागतं की खरंच समर्थांच्या काळात अशा प्रकारचे लोक सगळे येत असतील का. आणि त्या ठिकाणी अनेक ब्रह्मज्ञानी सुद्धा जे आहेत, आत्मज्ञानी, कारण काय आहे की आत्मज्ञानी लोक, ब्रह्मज्ञानी लोक जे काही आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी काय येत होते तर सभेला येत होते. आणि त्या सभेला येऊन त्या ठिकाणी सातत्याने त्या सभेची शोभा वाढवण्याचं काम जे काही आहे ते शोभा वाढवण्याचं काम, अर्थात शोभा वाढवणं म्हणजे असे जर का अत्यंत विद्वान, पंडित, वैचारिक लोक त्या सभेमध्ये आले तर निश्चितपणे त्या सभेला एक प्रकारचं काय येतं तर वजन येतं. आणि एक प्रकारचं वजन आल्याचा परिणाम असा होतो की त्या सभेमध्ये तात्काळ तिथल्या तिथे शांतीचा किंवा आनंदाचा, समाधानाचा अनुभव त्या ठिकाणी येतो. या दासबोध चिंतनिकेमध्ये समर्थांनी किंवा परमपूज्य डॉक्टर काकांनी या अध्यात्म स्पष्ट करण्याच्या 5 प्रकारच्या पायऱ्या ज्या काही आहेत त्या 5 प्रकारच्या पायऱ्या डॉक्टर काका त्यांच्या चिंतनिका या ग्रंथामध्ये सांगतात की या सभेचं स्तवन करत असताना डॉक्टर काकांनी अशा प्रकारचे 5 प्रकारचे जे काही आहे सभेमध्ये चालणारे श्रवणाचे प्रकार जे काही आहेत ते श्रवणाचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं म्हणजे खालच्या दर्जाचं जर का श्रवण कोणतं असेल तर त्याला पुराण श्रवण असं म्हणतात. आणि हे पुराण श्रवण त्या ठिकाणी चालतं. या पुराण श्रवणामध्ये विशेषत्वाने काय असतं तर कथा ज्या काही आहेत त्या कथांनाच प्राधान्य असतं. तिथे तत्वज्ञान सांगितलं जात नाही. म्हणजे सगुण साकाराच्या आपण पाहतो की गणेश पुराण आहे, दत्त पुराण आहे, काय स्कंद पुराण आहे किंवा शिवपुराण आहे, देवी पुराण आहे, भागवत कथा पुराण आहे वगैरे वगैरे अशा प्रकारची पुराण जी काही आहेत ती पुराण या सभेमध्ये सांगितली जातात. पुराण सांगितल्याचा परिणाम मात्र एक अशा पद्धतीने होतो की या देवांच्या ज्या कथा ज्या काही आहेत त्या कथेविषयी गोडी निर्माण होऊन माणूस हळूहळू का होईना पण त्याला अशा पद्धतीने ते पुराण ऐकता ऐकताच मग त्या पुराणातूनच त्याची पुढची जी काही पायरी आहे ती पुढची पायरी त्याला साध्य होऊ शकते. आणि म्हणून त्याचा पुढचा जो काही भाग येतो जवळजवळ 100% जे काही आहे तर या पुराणांमध्ये या कथेवरती सगुण साकार असलेले भगवंताचे जे अवतार आहेत त्या अवतारांविषयी त्या ठिकाणी सातत्याने त्यांच्या लीला, त्यांचे त्या ठिकाणी पराक्रम, त्यांच्या असलेल्या काय जन्म, त्यांनी कशा पद्धतीने काय काय कार्य केलं त्याविषयी हे सगळं अशा पद्धतीचं त्या प्रत्येक देवतेविषयीचं त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि त्या अशा पद्धतीने त्या कथा, त्या लीला, त्यांनी सांगितलेला पराक्रम हे सगळं ऐकल्याचा परिणाम म्हणून भगवंताविषयी एक उत्सुकता त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते. आणि हळूहळू मग पुराणातूनच
मग पुढे जो काही भाग येतो तो भाग येतो तो कीर्तनाचा भाग येतो. या पुराणामध्ये भजन सुद्धा त्या ठिकाणी असतं. भजनामध्ये विशेषत्वाने ताल आणि सूर याला सुद्धा महत्व असतं आणि ताल सूर करत करत भगवंताचं गुणगायन करणं, भगवंताची स्तोत्र, भगवंताचे गाणी जी काही आहे, भजनं जी काही आहेत ती त्या ठिकाणी सातत्याने गायली जातात, म्हटली जातात आणि त्यामुळे भगवंताविषयीचे प्रेम अंतःकरणात थोडं का होईना निर्माण व्हायला त्यामुळे खूप मदत होते. आणि म्हणून पुराण नंतरचं भजन जे काही आहे ते भजन म्हणजे त्या ठिकाणी सातत्याने असलेल्या अशा पद्धतीचं भगवंताची स्तोत्र, भगवंताची त्या ठिकाणी नामसंकीर्तन किंवा भजन जे काही आहे ते भजन गायलं जातं आणि त्या भजनाच्या माध्यमातून सुद्धा एक प्रकारचा रसनिर्मिती जी काही आहे ते रसनिर्मिती होते आणि खरोखरच एकाग्र चित्ताने ताला सुरात जर का ते भजन म्हटलं गेलं तर त्यातनं सुद्धा एक प्रकारचा आनंद जो काही आहे तो आनंद मिळतो आणि मग भगवंताविषयीचं प्रेम थोडं का होईना वाढीस लागायला खूप मोठी मदत होते. नंतरचा त्याच्या पुढचा जो काही प्रकार सांगितला जातो तो म्हणजे कीर्तनाचा प्रकार आहे आणि तो कीर्तन म्हणजे त्या ठिकाणी मग 50% सगुण साकाराची कथा, कारण पूर्वरंग असतो कीर्तनामध्ये साधारणतः पूर्वरंग आणि उत्तर रंग अशा पद्धतीने दोन भाग असतात आणि त्या दोन भागांमध्ये मग पहिल्या सुरुवातीच्या पूर्वरंगामध्ये त्या भगवंताचं काय सांगितलं जातं तर भगवंत एखादा अभंग घेऊन त्याचं निरूपण केलं जातं आणि त्यात तत्वज्ञानाचा विशेषत्वाने काय केलेला असतो तो उल्लेख केलेला असतो आणि मग त्याला अनुसरून अशा पद्धतीचा उत्तर रंग म्हणजे आख्यान सांगण्याची पद्धत असते आणि त्या आख्यानामध्ये मग सगुण साकार असलेल्या भगवंताच्या किंवा संतांच्या कथा ज्या काही आहेत त्या कथा त्या अभंगाला अनुसरून असलेल्या अशा प्रकारचा चरित्र भाग जो काही आहे कथेचा किंवा या संतांच्या कथेचा किंवा दैवाच्या कथेचा अशा प्रकारचा आख्यानामध्ये सांगितला जातो. म्हणून त्या ठिकाणी 50% तत्वज्ञानाचं निरूपण आणि 50% जवळजवळ सगुणाची कथा आख्यान अशा पद्धतीने तिथे आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतरचा त्याच्या पुढचा प्रकार जो काही आहे तो त्याच्या पुढचा प्रकार म्हणजे प्रवचनाचा प्रकार असतो. आता या प्रवचनाच्या प्रकारामध्ये म्हणजे सभेमध्ये अशा पद्धतीने हे 4-5 सातत्याने काय चाललेले असतात तर श्रवण किंवा अशा पद्धतीने भगवंताचं गुणगान चाललेलं असतं. आता ह्या कीर्तनानंतर त्यात मनोरंजन असतं, त्यात संगीत असतं, त्यात गायन असतं, त्यात अभिनय असतो आणि त्यामुळे श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची कला त्या ठिकाणी कीर्तनकाराला अवगत असावी लागते आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी काय केलं जातं तर अशा पद्धतीने श्रोत्यांचं म्हणजे थोडाफार त्याच्यात काय असतो मनोरंजनाचा भाग थोडाफार जरी असला अगदी तोंडी लावण्यापुरता जरी त्या ठिकाणी काय मनोरंजनाचा भाग असला तरी पण 50% जवळजवळ त्यामध्ये निरूपण असतं आणि 50% कथा भाग असतो म्हणजे सगुण साकाराच्या कथा किंवा संतांच्या कथा असतात. नंतरचा जो भाग येतो तो म्हणजे प्रवचनाचा भाग येतो. त्याच्या पुढचं प्रवचन जे काही आहे ते प्रवचन म्हणजे त्या ठिकाणी की विशेषत्वाने त्यात कुठल्या तरी अभंगावर कुठल्या तरी ओवीवर मग दासबोधातली असेल ज्ञानेश्वरीतली असेल किंवा इतर कोणत्याही ग्रंथातला विचार जो काही असेल तो विचार अतिशय सुस्पष्टपणे केला जातो आणि सुस्पष्टपणे सांगितल्या जातो आणि एखादा सिद्धांत पटवून देण्यासाठी एखादं त्या ठिकाणी काय तर कथाभाग सुद्धा एखाद्या दृष्टांतातून सांगितला जातो. म्हणून दृष्टांत सांगत असताना थोडासा कथेचा वापर करत करत त्या ठिकाणी तो सिद्धांतापर्यंत त्या ठिकाणी कसं जायचं आणि तो सिद्धांत समजण्यासाठी त्या दृष्टांताचा वापर असतो आणि म्हणून प्रवचनामध्ये 75% जवळजवळ निरूपण असतं म्हणजे तत्वज्ञान निरूपण केलेलं असतं आणि 25% मात्र अशा पद्धतीने दृष्टांताच्या माध्यमातून तो सिद्धांत सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि त्याच्याही पुढचा जो भाग आहे तर तो म्हणजे अशा या अध्यात्म सभेमध्ये चाललेला तो म्हणजे पाठ आहे आणि त्या पाठामध्ये मात्र 100% केवळ तत्वज्ञान आणि तत्वज्ञान म्हणजे अध्यात्म जे काही आहे ते अध्यात्मच त्या ठिकाणी सांगितलं जातं. तिथे कथा भागाला महत्व नसतं, तिथे फक्त निरूपणाला म्हणजेच
त्या ठिकाणी निर्गुण निराकार असलेल्या परमात्म्याविषयी, निर्गुण ब्रह्माविषयीच विशेषत्वाने काय केलं जातं तर श्रवण जे काही आहे ते श्रवण म्हणजे वक्ता अशा पद्धतीने सांगत असतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हे सभास्तवन समर्थांनी केलेलं आपल्याला लक्षात येतं आणि त्यात असे श्रेष्ठ अनेक सभेला आलेले कसे असतात आणि म्हणून समर्थ मग 20व्या ओळीमध्ये म्हणतात, ऐसे जे का सभानायक जेथे नित्यानित्य विवेक त्यांचा महिमा अलौकिक काय म्हणून वर्णावा. या सभेमध्ये अशा पद्धतीने मुख्य मुख्य महात्म्य आलेले असल्यामुळे त्यांच्याजवळ नित्यानित्य विवेक, नित्य काय आणि अनित्य काय, सातत्याने हा विवेक त्यांच्याजवळ जागा असतो, वक्त्याजवळही जागा असतो आणि त्या ठिकाणी असे जे काही मोठे विद्वान पंडित त्या ठिकाणी आलेले असतात, पण आता त्यांना इतका त्या गोष्टीची आवड की पडिले वळण सकळ इंद्रिया, त्यांना गरज नाही आहे वास्तविक ऐकायची. असे काही श्रोते असतात त्याच्यामध्ये की ते पंडित असतात, ते विद्वान असतात, ते पोचलेले असतात, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ते आता श्रवण केल्याची इतकी आवड निर्माण झालेली असते, इतकी गोडी निर्माण झालेली असते की त्यामुळे त्या ठिकाणी ऐकण्याची आवश्यकता नसताना सुद्धा पडिले वळण सकळ इंद्रिया, आता ऐकल्याशिवाय चैनच पडत नाही. आणि म्हणून ते काय आलेले असतात तर श्रवणाला आलेले असतात. आणि असे हे श्रवणाला आलेले जे काही मोठे मोठे मुख्य मुख्य महात्मे आहेत तर त्यांच्याजवळ सातत्याने नित्यानित्य, नित्य काय आहे, एकच नित्य आहे की जे भगवान शंकराचार्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये नित्य नित्य असलेला एक तो परमात्मा जो काही आहे, म्हणजेच ब्रह्म नावाचं तत्व जे काही आहे ते केवळ नित्य आहे, तेच केवळ सत्य आहे. आणि म्हणून भगवान शंकराचार्य सांगतात, ब्रह्म सत्य जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. त्या ठिकाणी वास्तविक पाहता एकच नित्य आहे, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला खरा देव असं म्हणतात, त्यालाच परमात्मा असं म्हणतात. आणि त्या परमात्म्याला ओळखायचं आहे आणि अनित्य असलेल्या या देहादी जगताकडे, संपूर्ण देह आपल्या देहाबरोबरच हे जगत सुद्धा जे आहे ते कसं आहे तर अनित्य आहे. अनित्य का म्हणून आहे, त्याला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. ज्याला ज्याला उत्पत्ती स्थिती आणि लय असतं त्याला 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 अनित्य असं म्हटलं जातं. आणि म्हणून या अनित्याकडे आम्हाला पाठ फिरवता आली पाहिजे आणि नित्य असलेल्या त्या परमात्म्याकडे, त्या ब्रह्मतत्वाकडे आम्हाला सातत्याने काय करता आलं पाहिजे तर आम्हाला त्याचा पाठपुरावा करता आला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ 21व्या ओवीमध्ये अशा पद्धतीने म्हणतात की जेथे श्रवणाचा उपाय आणि परमार्थ समुदाय, अशा पद्धतीने श्रवणाची संधी जिथे आपल्याला अशा पद्धतीने उपलब्ध असते आणि त्याचबरोबर अध्यात्म क्षेत्रातील जाणती मंडळी जी काही आहेत, ज्ञानी मंडळी जी काही आहे ती तिथे उपस्थित असतात, तेथे जनासी तरणोपाय सहजची होय. तिथे श्रोत्यांच्या मोक्षाची सहजच व्यवस्था जी काही आहे ती होऊनच जाते. अशा पद्धतीने या अध्यात्म क्षेत्रातील या सभेमध्ये, या अध्यात्म सभेमध्ये काय नित्यानित्य विवेक चालत असल्यामुळे ते मोक्षाचे दरवाजे जे काही आहेत ते मोक्षाचे दरवाजे त्या ठिकाणी उघडले जातात. म्हणजे मोक्ष म्हणजे काय हे कळायला लागतं आणि अधिकाधिक मुमुक्षुत्व जे काही आहे तुमच्या आमच्या अंतःकरणातलं ते तिथे जाग व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून आमचं हळूहळू का होईना पण जगत मिथ्यत्व आम्हाला आत्ता जरी 100% पूर्णपणे मान्य नसेल किंवा आम्ही स्वीकारलं नसेल, आम्हाला रुचलेलं नसेल, आम्हाला पटलेलं नसेल, तरी सुद्धा हळूहळू अशा सभेमध्ये सातत्याने जात गेल्याचा परिणाम असा होतो की आमच्या अंतःकरणातलं हे जगत मिथ्यत्वाचा निश्चय व्हायला त्यांनी खूप मोठी मदत होते. हे जग संपूर्ण अनित्य आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. एकच तत्व असं आहे की जे कधी सुद्धा बदलत नाही. त्यालाच त्या ठिकाणी की ते कायमस्वरूपी असतं, ते शाश्वत असतं, ते अविनाशी असतं. असं जे तत्व आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात, त्यालाच खरा देव असं म्हणतात आणि त्यालाच परमात्मा असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य की अशा पद्धतीने सातत्याने जेव्हा असे विचार जिथे आम्हाला सातत्याने ऐकायला मिळतात, हल्ली आपण पाहतो
की पुष्कळदा देवळांमध्ये मात्र अशा प्रकारच्या सभा चाललेल्या दिसत नाहीत. किंबहुना देवळांमध्ये ज्या काही सभा चालतात त्याला पुष्कळसं विनोदाचं आणि हास्य विनोदाचं, मनोरंजनाचं स्वरूप आलेलं असतं. बरेचसे कीर्तनकार, बरेचसे प्रवचनकार सुद्धा त्या ठिकाणी अशा पद्धतीने की लोकांना काय आवडतंय तेवढंच देण्याचा त्यांचा काय असतो तो मानस असतो. पण तशा पद्धतीचं जेव्हा ते प्रवचन, कीर्तन अशा सुरू असेल तेव्हा खऱ्या अर्थाने मग मोक्षाचे दरवाजे मात्र तिथे उघडू शकत नाहीत. तर एक केवळ थोडासा मनोरंजनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या सगळ्या सभा जेव्हा चालतात तेव्हा मात्र त्यात विशेषत्वाने काय होऊ शकत नाही, तर अभ्यास सूक्ष्म अशा प्रकारचा होत नाही. पण आज घरोघरी आपण पुष्कळशा गावांमध्ये अशा प्रकारचं पाहिलेलं आहे. परमपूज्य डॉक्टर काकांना एकदा एकाने प्रश्न विचारला होता. मला या ठिकाणी तो प्रसंग नेमकाच आठवला की काकांना प्रश्न अशा पद्धतीने विचारलेला होता की तुम्ही सगळ्या काय आहे तर श्रेष्ठ संत जे काही आहेत, ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा समर्थ असतील, तर अशी ही सगळी कामं तुम्ही करता आहात की असाच हा अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करता आहात. पण समर्थांनी त्या काळात मठांची निर्मिती केली, पण आज तुम्ही काही अशी मठांची निर्मिती केलेली दिसत नाही. तर याचं उत्तर देताना परमपूज्य डॉक्टर काकांनी त्यावेळेस विचार मांडला होता की मी मठांची निर्मिती केली नाही समर्थांप्रमाणे, पण मी जिथे जिथे ज्या ज्या गावामध्ये प्रवचनाला जातो तिथे एक एक घर तरी अशा पद्धतीचं असतं की जिथे मी उतरलेलो असतो तर ते घरच त्या ठिकाणी त्या घरालाच मठाची उपमा देता येईल इतकं ते घर काय झालेलं असतं. कारण तिथे सातत्याने कोणीतरी काय करत असतं तर अभ्यास वर्ग घेत असतो आणि तो अभ्यास वर्ग घेत असल्यामुळे सातत्याने तिथे कुठल्या तरी ग्रंथाचं वाचन, कुठला तरी ग्रंथ समजावून सांगणं, ऐकणं असं चाललेलं असतं. आणि अनेक प्रकारचे श्रोते जे काही आहेत, जे उत्सुक श्रोते आहेत, अभ्यासू श्रोते आहेत, ते मात्र तिथे आवर्जून आलेले असतात. आणि म्हणून त्या गावातलं ते एक घर म्हणजे जणू काही मठच त्या ठिकाणी तो झालेला असतो. अशा पद्धतीने त्यावेळेस डॉक्टर काकांनी उत्तर दिलं. परमपूज्य बेलसुरे बाबा जे काही आहेत त्यांना सुद्धा एकदा एकाने अशाच पद्धतीचा प्रश्न विचारलेला होता की तुम्ही गोंदवलेकर महाराजांचं कार्य करताना दिसता, पण गोंदवलेकर महाराजांनी ज्याप्रमाणे राम मंदिरांची स्थापना केली तशा प्रकारची राम मंदिरं तुम्ही काही काय बांधली नाहीत किंवा त्या ठिकाणी काय तर अशा प्रकारची राम मंदिरांची स्थापना तुम्ही काही केलेली दिसत नाही. त्यावेळेस बाबासाहेब बेलसरांनी सुद्धा अशा प्रकारचं उत्तर त्यांना दिलेलं होतं त्यावेळेस त्या प्रश्नकर्त्याला की आता मंदिरं खूप आहेत, पण मंदिरा मध्ये तर राम आहेच आहे, पण आज माझ्या वाट्याला आलेलं काम महाराजांच्या कृपेमुळे जर कोणतं आलं असेल माझ्या वाट्याला काम, तर मनामनातला राम जागवण्याची आज विशेष करून काय आहे तर गरज आहे. आणि म्हणून ते काम माझ्याकडे आलेलं असल्यामुळे मी मनामनातला राम जागवण्याचा महाराजांच्या कृपेने काय करतो आहे तर प्रयत्न करतो आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा काय केलं जातं तर घराघरांमधून सुद्धा अशा प्रकारचे जेव्हा काही उपक्रम चालू असतात, काही गावांमध्ये ते उपक्रम चाललेले असतात, तेव्हा मात्र त्या ठिकाणी काय होतं तर अशाच पद्धतीची ती मग सभा म्हणूनच ते म्हटलं जातं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या अशा पद्धतीने अगदी सभा म्हणजे त्या ठिकाणी अगदी 5-50 लोकच आले पाहिजेत अशातला भाग नाहीये. पण समजा एखाद्या लग्न कार्यामध्ये सुद्धा आपण गेलो तर पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा जो काही उपक्रम आहे ती सोडवणारी काही मंडळी लग्न कार्यामध्ये काय 4-5 जण एकत्र येतात आणि त्यांच्या गप्पा काय होतात तर ते लग्नासाठी त्या आलेल्या असतात, पण तिथे सुद्धा त्यांच्या गप्पा ज्या काही आहेत त्या काय का तुझा स्वाध्याय गेला का, माझा स्वाध्याय अजून जायचा आहे, तू सोडवला का, या प्रश्नाचं उत्तर मला व्यवस्थित लिहिता नाही आलं, मग समीक्षकांनी तुला काय या संदर्भामध्ये उत्तर दिलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जिथे 4 लोक जमा होऊन काय केलं जातं तर समविचाराची माणसं एकत्र येतात आणि समविचाराची माणसं एकत्र होऊन अशा पद्धतीने जिथे विचार केला जातो ते सुद्धा तात्पुरतं तेवढ्या वेळापुरतं का होईना
पण ते काय असतं तर ती सभाच असते. आणि म्हणून अशा पद्धतीने जिथे तर कुठल्याही प्रकारच्या वयाचं काय नाही आहे, अट नाही आहे की याच लोकांनी यावं आणि याच लोकांनी न यावं, या लोकांनी न यावं, अशा प्रकारची कुठलीही वयाची अट खरं पाहिलं असता अध्यात्माला नाही आहे. पण आपण पाहतो की प्रत्येक सभेमध्ये विशेष करून जी लोक आलेली असतात ती साधारणतः 60च्या वरचीच माणसं आलेली आपल्याला दिसतात. खरं म्हणजे हे अध्यात्म जेवढ्या लवकरात लवकर आपण सुरू करू तेवढ्या लवकरात लवकर त्या ठिकाणी त्या प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याला खूप मोठा वाव आहे. तिचं जीवन आनंदमय करण्याला तिला वाव आहे. आणि म्हणून कळायला लागल्यापासून म्हणजे 25-30 पासूनच या अध्यात्म सभेला म्हणजे अध्यात्माचं श्रवण जर का आम्ही करायला लागलो तर खऱ्या अर्थाने आमचा लवकरात लवकर काय होईल तर आमच्या जीवनाची घडी जी काही आहे ती जीवनाची घडी बसायला वेळ लागणार नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी सातत्याने आनंदाने जीवन जगता यावं यासाठीच ह्या अशा प्रकारच्या आध्यात्मिक सभेचं काय आहे तर महत्व आहे. आणि म्हणून ICA सभेचा गजर तेथे माझा नमस्कार, जेथे नित्य निरंतर कीर्तन भगवंताचे. अशा पद्धतीने समर्थ सुद्धा काय म्हणतात की असं सातत्याने जिथे चाललेलं असतं त्याच सभेला मी काय करतो तर नमस्कार करतो आणि निरंतर अशा पद्धतीचं भगवंताचं कीर्तन गायन जे काही आहे ते त्या ठिकाणी चाललेलं असतं. आजकाल आपण पाहतो की पुष्कळशा घरांमधून सुद्धा अशा पद्धतीने काही पारायणाचे उपक्रम चाललेले असतात. अमक्या पोथीचं पारायण, तमक्या पोथीचं पारायण किंवा दासबोध, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांचं पारायण सुद्धा काही काही घरांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने ते चाललेलं असतं. आणि ते पारायणाबरोबरच मग तो जेव्हा ग्रंथ समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून सगळी माणसं एकत्र येतात तेव्हा त्याला सुद्धा आध्यात्मिक सभाच म्हणावी लागेल. आणि म्हणून या ठिकाणी पण काही सभेचे नियम असतात ते नियम सुद्धा आपल्याला पाळल्या गेले पाहिजेत. असं समर्थ एक उत्तम लक्षण नावाचा दशक 2 आणि समास 2 या समासामध्ये उत्तम लक्षण नावाचा एक समास समर्थांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा सभेविषयीचे काही नियम कशा पद्धतीने पाळायचे याचं थोडस मार्गदर्शन समर्थांनी त्या समासात केलेलं आहे. या सभेच्या दृष्टिकोनातून उल्लेख आलेला असल्यामुळे अगदी 2-4च ओव्या मी या ठिकाणी नमूद करते. त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की सभेस लटके करू नये. सभा ज्या कारणासाठी बोलावलेली असेल, ज्या कारणासाठी जे कारण त्या सभेमध्ये विशेषत्वाने अध्यात्मासाठी जर का सभा बोलवली असेल तर त्या सभेला लटक करता उपयोगाचं नाही. म्हणजे भलते सलते विषय तिथे बोलता उपयोगाचे नाही. तिथे काय नाही तर आपल्या बायकांची अशी सवय असते, कशासाठी सभा बोलवली असते, शारदोत्सवाची म्हणजे मीटिंग कार्यक्रम ठरवण्यासाठी काय सभा बोलवली असते. म्हणजे मीटिंग ठरवलेली असते काय करायचंय तर शारदोत्सव घ्यायचा आहे किंवा काय अमुक एक उत्सव घ्यायचा आहे. आणि त्या ठिकाणी त्या सभेमध्ये काय कार्यक्रम ठेवायचे, कुठलं नियोजन करायचं, कशा पद्धतीने नियोजन करायचं, कामाचं वाटप कशा पद्धतीने करायचं हा विचार फार कमी केला जातो. आणि मग तिथे मात्र साड्या, दागदागिने वगैरे या संदर्भामधल्या जेव्हा चर्चा केल्या जातात तेव्हा त्या सभेला म्हणजे ज्या कारणासाठी सभा बोलवलेली असते त्या सभेचं कारण निष्पन्न त्यातनं काही फारसं निघत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणताहेत की सभेस लटके करू नये. दुसरी गोष्ट की दुसरं एका ठिकाणी त्यांनी म्हटलंय की वक्तयास खोदू नये आणि ऐक्यतेसी फोडू नये. वास्तविक पाहता अशा आध्यात्मिक सभेमध्ये वक्ता आणि श्रोता यांची एकरूपता झालेली असते. आणि यांची एकरूपता व्हायला कारण खऱ्या अर्थाने इतक्या एकाग्रतेने ते श्रोता देखील श्रवण करत असतो आणि वक्ता देखील अत्यंत एकाग्रपणे आणि प्रामाणिकपणे तो विषय मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण तो विषय मांडताना त्यामध्येच कोणी काहीतरी भलता सलता जर का प्रश्न विचारला तर ती ऐक्यता मोडून जाते. आणि म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात की वक्तयास खोदू नये आणि ऐक्यतेसी फोडू नये हा सभेचा नियम आहे, तो आपल्याला पाळता आला पाहिजे. ते तिसरं आणखीन एका ठिकाणी ते म्हणतात की सभेमध्ये लाजू नये आणि बाष्कळपणे बोलू नये. सभेमध्ये लाजता देखील उपयोगाचं नाही आणि सभेमध्ये अतिशय
अभ्यासे प्रगट व्हावे अशा पद्धतीने अभ्यासाने आपल्याला सभेमध्ये प्रगट होता आलं पाहिजे आणि तिथे भलते सलते विषय चघळता उपयोगाचं नाही. सभा देखून गळवू नये असं सुद्धा एका ठिकाणी ते म्हणतात. आणि म्हणून खूप मोठी सभा पाहिली आणि सभा पाहिल्यावरती माणूस गळून गेला, त्याच्या हातापायाला कापरं भरलं, आता मी काय बोलू एवढ्या विद्वान मंडळींसमोर, असंही त्याचं होता उपयोगाचं नाही. आणि पुन्हा एक अतिशय महत्वाची गोष्ट ते सांगतात, हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये प्रपंच बळे. प्रपंचाला प्राधान्य देऊन परमार्थाला त्या ठिकाणी गौणत्व देता उपयोगाचं नाही. तर हरिकथा सातत्याने चालली पाहिजे, निरूपण सातत्याने चाललं पाहिजे. निरूपणाला त्या ठिकाणी घरची 4 कामं बाजूला सोडून आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि असं जर का आम्ही करू तरच खऱ्या अर्थाने परमार्थ आमचा सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि या संदर्भातच म्हणून समर्थ या ठिकाणी आता 29व्या ओळीमध्ये स्पष्टपणे सांगतात, कल्लौ कीर्तन वरिष्ठ, जेथे होय ते सभा श्रेष्ठ, कथा श्रवणे नाना नष्ट, संदेह मावळती. खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने कलियुगामध्ये भगवत संकीर्तन किंबहुना श्रवण जे काही आहे भगवंताविषयीचं, अशा प्रकारचं प्रवचन कीर्तन जिथे असेल ती सभा खरोखरच श्रेष्ठ आहे. आणि कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर हे जे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे सत्संगती, हे सगळ्यात श्रेष्ठ साधन आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने या सभेमध्ये सगळे संदेह जे काही असतात, अंतःकरणातल्या शंका ज्या काही असतात, त्या सगळ्या शंका, ते सगळं तत्वज्ञान ऐकल्यामुळे आपल्या सगळ्या शंका नाहीशा होतात. आणि म्हणून या कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ अशा प्रकारच्या या अध्यात्म सभेला अत्यंत महत्व आहे. आणि या सभेला आता पुन्हा जाता जाता एकदा नमस्कार करून आपली ही ऑनलाईन सभा सुद्धा अशाच प्रकारची उत्कृष्ट दिवसेंदिवस होऊ देत अशी प्रकारची समर्थांजवळ आपण प्रार्थना करूया. आणि झालेलं चिंतन समर्थ चरणी, डॉक्टर काकांच्या चरणी आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.